लग्न होण्याच्या अगोदर बायकोला सर्व सुख मिळवून देता येईल, तिला अतिशय आनंदी ठेवता येईल अशा प्रकारचा विचार बालाजी राऊत करत होता. परंतु ज्या इतरांच्या अडचणी असतात तशा अडचणी बालाजी याच्या देखील होत्या. तरी देखील तो बायकोला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न तो करत होता. पण त्याची बायको बालाजीला जवळ घेत नव्हती. काळ पुढे जात होता तसा बालाजीचा चेहरा पडू लागला होता. बायकोच्या मनासारखे होते तरी देखील आपल्या वाट्याला फरफट चालू आहे या टेन्शनमध्ये बालाजीने बायकोला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बायकोने तोंडाचा खूप घाण वास येतो असे म्हणून बालाजीला बाजूला सारले आणि ती माहेरी निघून गेली. लग्न केले कशासाठी आणि बायको तर माहेरी गेली अशा विचारात गुंतलेला बालाजी एक दिवस दारू पिऊन आला. घरात आई होती. आईला पाहताच बालाजीने मर्यादा सोडल्या आणि आईच्या अंगावर तुटून पडला. यावेळी आईने जो काही निर्णय घेतला त्यावेळी भयंकर कांड घडलं. जी वाईट वेळ आणली होती ती पोटच्या मुलानेच आणली होती. त्यामुळे आईने नेमकं काय केलं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना घडली आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी गावामध्ये. या गावामध्ये नागाबाई राऊत यांना 2 मुले आहेत. एक बालाजी आणि दुसरा नरसप्पा. मोलमजुरी शेतातील कामे करून नागाबाई सर्व संसार चांगल्या प्रकारे चालवत होत्या. त्यांच्या मदतीसाठी त्यांची 2 मुले होती. प्रत्येक अडचणीवर दोन्ही मुले मात करत होते. शेतातील कामे करायची आणि घरात पैसा आणायचा असा काहीसा दोन्ही भावांचा उद्योग चालू होता. आईचे वय वाढत चालले होते त्यामुळे मुलांचे लग्न देखील पार पडले. आता घरात माणसांची संख्या वाढली म्हणजे घरात पैसा देखील त्याच प्रमाणात येणे गरजेचे होते. त्यानुसार आता नागाबाई यांना सुना आल्या होत्या. त्या देखील नागाबाईला शेतात आणि घरकामात मदत करू लागल्या. काही वर्षांचा कालावधी निघून गेला तेव्हा घरातील वातावरणात परिवर्तन होताना दिसू लागले. नागाबाई यांचा बालाजी नावाचा मुलगा लग्न झाल्यापासून कामाकडे दुर्लक्ष करू लागला होता. त्यावेळी त्याला आईने समजावून सांगितले. सुरुवातीचे काही दिवस बालाजी याने आईचे म्हणणे समजून घेतले आणि तो काम करू लागला. पण कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर रात्रीचा थकवा घालवण्यासाठी बालाजीचे पाय दारूच्या दुकानाकडे वळू लागले. त्यावेळी सुरुवातीचे काही दिवस मर्यादा पाळून बालाजी दारू पिऊन घरी येऊ लागला. घरी येताना कोणालाही दारूची दुर्गंधी येणार नाही याची दक्षता बालाजी घेत होता. पण शेवटी दारू पिणे सुरू झाले. रात्री झोप देखील चांगली लागते, अंगातील थकवा निघून जातो असे बालाजीला वाटू लागले. त्यामुळे 4-5 दिवसाला दारूच्या दुकानावर जाणारा बालाजी आता 2 दिवसाला दारूचे दुकान गाठू लागला. घरची परिस्थिती गरिबीची असताना देखील बालाजी दारूच्या आहारी गेला होता. घरात आई ज्येष्ठ होत्या त्यामुळे बालाजीची बायको मुलाला काहीतरी समजावून सांगा असे तिच्या सासूला म्हणू लागली. आता रोजच त्याच्या तोंडाचा वास येऊ लागला आहे. लग्न झाले त्यावेळी चांगले होते पण आता जवळ आले की खूप दुर्गंधी येते असे जेव्हा सून सासू नागाबाईला म्हणू लागली त्यावेळी बालाजीला चांगला धडा शिकवावा लागेल असे नागाबाईच्या मनात आले. रात्र झाली होती तेव्हा बालाजी हा घरात दारू पिऊन झुलत आला होता. त्यावेळी नागाबाई यांनी मुलगा बालाजी याची अवस्था पाहिली आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बालाजी वेगळ्याच नशेमध्ये होता. बालाजीने आई नागाबाईवर हात उचलला. त्यावेळी बालाजीची बायको धावून आली. सासूबाईला बाजूला करत बालाजीला घरात घेऊन गेली. ज्या व्यक्तीचा घरात धाक होता तोच धाक मुलाने एका झटक्यात संपवून टाकला होता. तो एक दिवस नागाबाईच्या आयुष्यात खटकत राहिला. सकाळ झाली तेव्हा बालाजीची दारू उतरली. आपण रात्री काय केले याचा पश्चाताप त्याला येऊ लागला होता. पण नागाबाई आता बालाजीला बोलायला सुद्धा तयार झाल्या नाही. काही दिवस बालाजीने दारू सोडण्याचा प्रयत्न केला पण ते काही शक्य झाले नाही. आता रोजच कुणी मित्र भेटले की बालाजी घरी बिनधास्तपणे दारू पिऊन येऊ लागला. घरी आल्यानंतर शांत राहणारा बालाजी आता घरातील लोकांनाच शिव्या देऊ लागला होता. घरात आई बायको भावाला मोठ्या मोठ्याने शिव्या देणे अश्लील बोलणे चालू झाले होते. बालाजीला बायकोने खूप वेळा समजावून सांगितले. रात्री झोपताना देखील बालाजीचा वास येतो त्यामुळे बायको बालाजीला जवळसुद्धा येऊन देत नव्हती.
एवढे सारे करून सुद्धा बालाजीने बायकोलाच मारहाण करायला सुरुवात केली. काही दिवस बायकोने बालाजीचा मार सहन केला आणि एक दिवस दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तुम्ही जर दारू सोडली तर मी माहेराहून माघारी येईल, अन्यथा मला विसरा, असे जेव्हा बायको बालाजीला बोलत होती त्यावेळी बालाजीला थट्टा वाटली. पण दुसऱ्या दिवशी बालाजीच्या बायकोने पिशवी भरली आणि ती माहेरी निघून गेली. ज्या पद्धतीने बायको बोलली त्या पद्धतीने तिने केले. आता घरात एकटे राहणे अवघड आहे, त्यामुळे आता दारू सोडली तरच बायको भेटेल असा विचार बालाजी करत होता. 4-5 दिवस बालाजीने दारू सोडण्याचा प्रयत्न केला, पण 5व्या दिवशी बालाजीचे पाय दारूच्या दुकानाकडे निघाले आणि पूर्वीसारखा बालाजी दारू पिऊ लागला. अधूनमधून सासू नागाबाई या बालाजीच्या बायकोला फोन लावून बोलायच्या, तू त्याला सोडून गेली, आता तो जास्त दारू पिऊन घरी येत आहे, तू इकडे आलीस तर त्याची दारू कमी होईल असे नागाबाईला वाटत होते. त्यामुळे त्या बालाजीच्या बायकोला सासरी आणण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी बालाजीला आईचा स्वभावच खटकू लागला, कारण त्याला वाटू लागले सासू आणि सुनेने त्याच्या विरुद्ध कटकारस्थान रचले आहे. पण जे काही चालू होतं ते सर्व समोर चालू होतं. जो काही संशय बालाजीच्या मनात आला होता त्यामुळे त्याच्या मनामध्ये संशय वृत्ती निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे बालाजीचे दारू पिणे जास्तच वाढले होते. दारू पिऊन आला की आईला शिव्या देणे, तुम्ही दोघींनी मिळून मला त्रास देण्याचे ठरवले आहे, असे जेव्हा बालाजी आई नागाबाईला बोलत होता त्यावेळी त्या सर्व काही सहन करत होत्या. कान बंद करून घ्यायच्या वय झाले होते. मुलगा म्हातारपणाची काठी असतो, पण आपला मुलगा आपल्याला मारायला उठतो, त्याच्याकडून आपले संरक्षण होणार नाही हे सर्व नागाबाईला माहिती होते. 5 एप्रिल 2025चा दिवस उजाडला होता. बालाजीने बायकोला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण बायकोने फोन उचलला नाही. एवढे दिवस झाले तरी बायको घरी येत नाही. या तणावाखाली बालाजी हा घरातून बाहेर पडला. घरातून बाहेर पडताच शेतातील आखाड्याच्या दिशेने तो निघाला. नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेल्यानंतर तो मनसोक्त दारू पिऊ लागला. काही वेळातच त्याने दारू पिण्याच्या मर्यादा ओलांडल्या. आता घरी कसे जायचे असा प्रश्न त्याला पडला होता. तरी देखील त्या ठिकाणाहून बालाजी उठला आणि तो झुलत झुलत घरी पोहोचला. बालाजीची अवस्था पाहून आई नागाबाई हिचे डोके संतापाने भडकू लागले. बालाजीच्या या स्वभावामुळे बायको सासरी येत नाही तरी देखील बालाजीला काही वाटत नाही असे बोलत असतानाच बालाजी आईच्या अंगावर धावून गेला. आईचे वय झाले होते, त्यामुळे आईला धक्का लागताच ती खाली कोसळली. तेवढ्यात बालाजी तुटून पडणार तेवढ्यात नागाबाई यांनी धारदार शस्त्र हातात घेतलं आणि बालाजीच्या डोक्यात वार केला. बालाजीच्या डोक्यावर झालेला वार त्याच्या वर्मी लागला, त्यामुळे रक्ताच्या धारा बालाजीच्या डोक्यातून सुरू झाल्या. काही वेळातच बालाजी जमिनीवर कोसळला. ज्या आईने जन्म दिला तिच्याच मुलाने वाईट कृत्य केले होते, त्यामुळे आईला ही भूमिका घ्यावी लागली होती. काही वेळातच बालाजीचा लहान भाऊ नरसप्पा राऊत हा त्या ठिकाणी आला. बालाजीचा मृत्यू झाल्याचे कळताच याची माहिती सर्वत्र पोहोचली. त्यानंतर भोकर पोलीस देखील घटनास्थळी आले. बालाजीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यावेळी आई नागाबाई हिच्या विरुद्ध लहान भावाने फिर्याद दिली. त्यानुसार भोकर पोलिसांनी आई नागाबाई विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली. ज्या पद्धतीने हे सर्व घडले होते ते अतिशय भयंकर स्वरूपाचे होते. मुलगा वंशाचा दिवा म्हणतात, पण तोच जीवाला धोका असेल तर अशा वंशाचा दिवा नसलेलाच बरा. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.